पुणे जिल्ह्यातून पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झालंय। वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी केले आहे। प्रथम आपण वारीच्या मार्गाची माहिती घेऊयात। संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी दिनांक 18 जून रोजी देहूवरून प्रस्थान करेल आणि दिनांक 5 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल। पालखीचा मार्ग हा देहू, निगडी, दापोडी, हडपसर, लोणी काळभोर, यवत, बरवंड, उनवडी गवळ्याची, बारामती, सणसर, अंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा राहील। संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनातर्फे जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। वारी ज्या ठिकाणी मुक्कामास असेल तिथे पालखी तळावर पिण्याचे पाणी तसेच शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे। वारकऱ्यांसाठी प्रत्येक पालखी तळावर पोलीस मदत केंद्र नेमण्यात आलेले आहे। तरी आपणास काही अडचण आल्यास आपण तिथे संपर्क करू शकता। तसेच कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आपण 112 म्हणजेच 112 या नंबरवर संपर्क साधू शकता। पालखी मार्गावरून जाताना वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, तर रस्त्याच्या उजव्या बाजूने पालखी सोहळ्यातील वाहनांची वाहतूक सुरू राहील। तसेच सर्व स्टॉल धारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूला लावावेत। पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळी रांग असेल, तरी सर्वांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे। वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतुकीच्या मार्गामध्ये केलेल्या बदलाची माहिती आपण आता घेऊयात। दिनांक 23 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने ही वाघोली, केसनन, राहू, पारगाव, चौफुला या पर्यायी मार्गाचा वापर करतील आणि सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहने ही चौफुला, पारगाव, राहू, केसनन, वाघोली आणि पुणे या मार्गाचा वापर करतील। दिनांक 24 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने ही थेऊर फाटा, केसनन, राहू, पारगाव, न्हावरे, काष्टी, दौंड आणि कुरकुम या पर्यायी मार्गाने जातील आणि सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहने ही कुरकुम, दौंड, काष्टी, न्हावरे, पारगाव, राहू, वाघोली आणि पुणे या मार्गाचा वापर करतील। दिनांक 25 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने ही चौफुला, पारगाव, न्हावरे, काष्टी, दौंड आणि कुरकुम या पर्यायी मार्गाने जातील। तसेच सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहने ही कुरकुम, दौंड, काष्टी, न्हावरे, पारगाव आणि चौफुला या मार्गाने येतील। तसेच दिनांक 25 आणि 26 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे मार्ग बंद राहतील। सदरची वाहतूक भिगवण मार्गे बारामतीला जाईल आणि बारामतीकडून येताना भिगवण मार्गे सोलापूर पुणे रोडला येईल। बारामती ते पाटस जाणारी वाहने ही बारामती, लोणी पाटी, सुपा, चौफुला आणि पाटस या मार्गाचा वापर करतील। तसेच पाटस आणि बारामतीला जाणारी वाहने ही पाटस, चौफुला, सुपा, लोणी पाटी आणि बारामती या मार्गाचा वापर करतील। दिनांक 27 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा मार्ग बंद राहील। वालचंद नगर व इंदापूर कडून येणाऱ्या वाहनांनी जंक्शन येथून कळस मार्गे बारामती या मार्गाने जावे आणि बारामती कडून येणारी वाहने ही भिगवण, कळस मार्गे जंक्शन कडे येतील। दिनांक 28 आणि 29 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती कडून इंदापूर कडे जाणारी वाहने ही बारामती, कळंब, बावडा, इंदापूर अथवा बारामती, भिगवण आणि इंदापूर या पर्यायी मार्गाने जातील। तसेच इंदापूर कडून बारामतीकडे येणाऱ्या वाहनांनी इंदापूर, बावडा, कळंब, बारामती किंवा इंदापूर, भिगवण आणि बारामती या पर्यायी मार्गांचा वापर करावा। दिनांक 29 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत निमगाव केतकी ते इंदापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील। इंदापूर कडून बारामतीकडे जाणारी वाहने लोणी देवकर, कळस जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी देवकर आणि भिगवण मार्गे बारामतीकडे जातील। दिनांक 30 जून रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर रोड हा बंद राहील। त्याऐवजी मालोजी राजे चौक
ते महात्मा फुले चौक या बायपास मार्गाचा वापर करावा। दिनांक 1 जुलै रोजी इंदापूर ते अकलूज हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील। त्याकरता इंदापूर, हिंगणगाव, टेंभुर्णी, गणेशगाव, मलीनगर, अकलूज तसेच अकलूज, नातेपुते, वालचंद नगर जंक्शन आणि सोलापूर हायवे या पर्यायी मार्गाचा वापर करावा। दिनांक 3 जुलै रोजी बावडा ते अकलूज हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील। त्याकरता अकलूज, मलीनगर, गणेशगाव, टेंभुर्णी, हिंगणगाव, इंदापूर तसेच अकलूज, नातेपुते, वालचंद नगर जंक्शन आणि सोलापूर हायवे या पर्यायी मार्गाचा वापर करावा। या सर्व काळात जर एखादी संशयास्पद वस्तू, व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। शासनातर्फे घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे ही सर्वांना विनंती आहे। महिला वारकऱ्यांसाठी वारीचा अनुभव सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या निर्देशांप्रमाणे पुणे ग्रामीण निर्भय पथके या काळात वारी सोबत कार्यरत राहणार आहेत। पुणे ग्रामीण पोलीस दल आपल्या सेवेसाठी सज्ज आहे। आपणही पोलीस दलास सहकार्य करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या आणि संयमाने पार पाडावा हीच सर्व वारकऱ्यांना नम्र विनंती। पुणे ग्रामीण पोलीस दल आपल्या सेवेसाठी सज्ज आहे। धन्यवाद।